जिगरबाज मावळा उठून उभा राहिला. रायप्पा म्हणजे शंभूराजांचा बालपणीचा मित्र, स्वराज्याचा एक निष्ठावंत मावळा. रायप्पांना खुंदका दाटून आला. येसुराणींकडे पाहत रायप्पा बोलू लागले, निदान आता तरी आम्हाला अजिबात अडवू नका. राजांपर्यंत कसं पोचायचं ते पाहतो आम्ही. येसुराणींचा निरोप घेऊन रायप्पा निघाले थेट बहादूरगडाच्या दिशेनं. त्यांच्या सोबत त्यावेळेला त्यांचे बंधू देवप्पा महार होते. बहादूरगडाच्या आजूबाजूला औरंगजेबाच्या भीतीनं माणसं अक्षरशः गपगार पडली होती. माणसांचं तर सोडा, परंतु जनावरं सुद्धा समोर यायला घाबरत होती. पण रायप्पा अजिबात मागं हटणार नव्हते. काहीही झालं तर त्यांना राजांपर्यंत पोहोचायचं होतं. बहादूरगडाकडे जाताना त्यांची एका भिस्त्याच्या पथकाशी गाठ पडली. चामड्याच्या पिशव्यांमधून पाणी घेऊन जायचं आणि फौजेतल्या स्वार आणि सैनिकांना पाजायचं, हाच त्यांचा उद्योग होता. रायप्पांच्या लक्षात आलं